अत्यंत गंभीर आणि गेले 12 वर्ष जे घोंगडं भारतीय जनता पक्षाच्या मराठी भाषा महाराष्ट्राबद्दलच्या अनासक्तीमुळे आणि एकंदरच महाराष्ट्राच्या बद्दलचा त्यांच्या मनामध्ये असलेला आकस यातना जो विषय भिस्त घोंगडं म्हणून पडलेला आहे त्याबद्दल आज मी पुन्हा त्याला उजाळा देण्याचा प्रयत्न करतोय। अत्यंत महत्त्वाचा आणि महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा हा जो प्रश्न आहे की आपली जी माय मराठी आहे जिचा एक अत्यंत समृद्ध वारसा आहे, देशाच्या इतिहासामध्ये प्रचंड मोठं स्थान या भाषेचं आहे, योगदान प्रचंड मोठं आहे। मराठी साहित्य हे देशामध्ये जर साहित्य सेवेमध्ये जर पाहायचं झालं तर महाराष्ट्रानं प्रचंड मोठी मराठी साहित्याच्या माध्यमातून सेवा केली। ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा संत तुकाराम असतील किंवा संत परंपरा असेल, त्याचबरोबर इतिहासामधले अनेक दाखले आपल्याला देता येतील साहित्याचे की ज्याते मराठी भाषेचा उपयोग झालेला आणि अशा अत्यंत समृद्ध वारसा असलेल्या मराठी भाषेच्या संदर्भात या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी गेले 12-13 वर्ष ही महाराष्ट्रात गुंजते आहे आणि देशाच्या पटलावर त्या संदर्भामध्ये चर्चा होते। परवा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाची मागणी संसदेत केली आणि संसदेमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातत्याने ही मागणी होते। याही अगोदर प्रियंका चतुर्वेदी असतील किंवा काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील जी असतील यांनी ही मागणी संसदेच्या पटलावर केली आणि त्यावेळेला ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचं वागणं राहिलेलं आहे गेले 10 वर्ष हे निश्चितपणे आम्हाला गंभीर आहे। महाराष्ट्राच्या जनतेला सातत्यानं या विषयावरती मूर्ख बनवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय आणि ही मराठी भाषा काय आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला पाहिजे या संदर्भामध्ये जर पाहायचं झालं तर त्याचं कारण देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे। जवळपास 2300 वर्षापूर्वीचा प्रचंड मोठा इतिहास हा मराठी भाषेला अत्यंत प्राचीन भाषा म्हणून ही ओळखली जाते। प्राचीन दस्तावेजांमधून मराठीची प्रगल्भ सांस्कृतिक मुळं जी आहेत, जी खोलवर रुजलेली आहेत, ती आपल्याला सापडतात, त्या साहित्यांमध्ये सापडतात। पूर्वी महाराष्ट्री, नंतर त्या ठिकाणी त्याचा महारट्टी आणि म्हणून त्यानंतर मराठी अशा पद्धतीची त्याची जी ओळख ही ज्या पद्धतीनं उत्क्रांत होत गेली तीही लोकांच्या समोर आहे। संगम साहित्य जे 2300 ते 2600 वर्षाचा कालावधीमधलं जे साहित्य आहे त्यामध्ये देखील कावेरी नदीच्या धरणावरच्या एका आराखड्या संदर्भात महारट्टीचा उपयोग झालेला आहे। हे आपल्याला इतिहासामधनं दिसतं। वरुची या अत्यंत प्रसिद्ध व्याकरण व भाषा तज्ञाच्या प्राकृत प्रकाश या ग्रंथामध्ये मराठी भाषा ही प्राचीन प्राकृत भाषा म्हणून त्याचा उल्लेख आहे। विनय तिटक असेल, दीपवंश असेल, महावंश या प्राचीन साहित्य कृतीमध्ये महारट्टीची ओळख आपल्याला दिसते आणि मूळ संस्कृत जे महाभारत आहे त्यामध्ये देखील मराठी शब्द हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत आणि त्यामुळे ह्या मराठी भाषेचा समृद्ध इतिहास जो आहे आणि परंपरा आहे त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही ही सातत्यानं काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। अभिजात भाषेच्या दर्जासाठी जी निकष आहेत, जे लागतात, ते सगळे निकष ही मराठी भाषा पूर्ण करते आणि त्यामुळे हा 1500 ते 2000 वर्षापूर्वीचा एकंदर साहित्य प्रवास जो आहे इतिहासामध्ये त्याची ज्याची नमूद आहे त्याची देखील त्या ठिकाणी पुरावा म्हणून ही केंद्र सरकारला जो अहवाल दिला होता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नमूद झालेली माहिती आहे आणि या मराठी भाषेच्या संदर्भामध्ये त्याला अभिजात भाषाचा दर्जा मिळावा यासाठी काँग्रेस पक्षाने जे योगदान दिलेलं आहे ते देखील आता अधोरेखित करण्याची आवश्यकता। कारण 2012 साली काँग्रेस पक्षाचं आघाडीचं सरकार होतं आणि त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती
त्या समितीनं 128 पानाचा अहवाल दिला होता आणि असा निर्वाळा दिला होता की अभिजात भाषेसाठी लागणारे सर्व निकष जे आहेत ते मराठी भाषा पूर्ण करते आणि हा अहवाल तिथपासून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. आपल्याला माहिती असेल की युपीए सरकारच्या कालावधीतच म्हणजे अभिजात भाषांना, देशामधल्या 6 अभिजात भाषांना, ज्यामध्ये तमिळ आहे, कन्नड आहे, संस्कृत आहे, मल्याळम आहे, ओडिया आहे, अशा 6 भाषांना जो अभिजात भाषेचा दर्जा दिला होता तो युपीए सरकारच्या कालावधीमध्ये दिला होता. दुर्दैवाने 2014 साली आमचं सरकार गेलं, परंतु भारतीय जनता पक्षाने या प्रश्नासाठी काय केलं याचाही आढावा घेणं निश्चितपणे आवश्यक आहे, कारण ते जनतेसमोर जाणं आवश्यक आहे. नरेंद्र मोदीजींनी मराठी भाषेचा फार मोठा त्यांना उमाळा आला होता आणि त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मराठी संस्कृती आणि मराठी भाषेला पुढे नेण्याचं काम ते स्वतः करणार आहे. 10 वर्ष त्यांचं सरकार आहे, त्यांनी काय केलं हा प्रश्न त्या ठिकाणी आम्ही उपस्थित करत आहोत की नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीनं जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेला मराठी भाषा त्यांना आठवते, मराठी संस्कृती आठवते, किंवा जिथे जिथे राज्यामध्ये जातात त्या त्या राज्याची संस्कृती त्यांना आठवते, त्यांचं नातं ते जोडायचा प्रयत्न करतात. माझं त्यांच्याशी फार पूर्वीचं नातं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने जोडतात. मराठी भाषेशी जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती. आता त्याचं काय झालेलं आहे, ज्या पद्धतीनं सातत्यानं संसदेमध्ये हा विषय मांडला गेला त्यावेळेला अनेक सांस्कृतिक मंत्री बदलले. म्हणजे ज्या वेळेला 2014 ते 2019चं सरकार होतं त्यावेळेचे सांस्कृतिक मंत्री, 2019 नंतरचे सांस्कृतिक मंत्री हे बदलले गेले असतील, परंतु त्यांची उत्तरं मात्र त्या ठिकाणी निश्चितपणे पाहण्यासारखी आहेत. म्हणजे महेश शर्मा ज्या वेळेला सांस्कृतिक मंत्री होते त्यावेळेला म्हणाले की हा जो प्रस्ताव आहे अभिजात भाषेच्या दर्जाचा जो महाराष्ट्राकडनं आलेला आहे, महाराष्ट्र सरकारकडनं, तो आमचा सक्रिय विचाराधीन आहे. नंतर 2 जुलै 2019ला प्रल्हाद पटेल सांस्कृतिक मंत्री होते, त्यांनी सांगितलं हा जो प्रस्ताव आहे तो सक्रिय विचाराधीन आहे. त्याचबरोबर अर्जुन सिंग मेघवाल होते, त्यांचंही उत्तर आलेलं आहे केंद्रीय मंत्री की केंद्र सरकारच्या सक्रिय विचारधारा आहे. म्हणजे शब्द तेच राहिलेले आहेत, उत्तर देणारे मंत्री बदलले, सातत्यानं सक्रिय विचाराधीन आहे. मग ही क्रिया ही आता कुठे गेली, ती शांत का झाली? आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांनी म्हणजे ज्या वेळेला मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2014ला म्हणजे तारीख सांगतो 21 डिसेंबर 2014ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वतोपर प्रयत्न करू अशा तऱ्हेचं आश्वासन दिलं होतं. 4 फेब्रुवारी 2017ला त्यांचं वक्तव्य आहे की लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार. केंद्र शासनाला समितीनं फायनली रेकमेंड करून, म्हणजे हे त्यांचे शब्द आहेत, मी सांगतोय ते, फायनली रेकमेंड करून पाठवले आहेत. आता विश्वास आहे की लवकरच मिळेल. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर, मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर, त्यामुळे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी म्हटलं की आता कोर्ट केस संपलेली आहे, आमचीही मागणी आहे म्हणजे त्यांच्याच केंद्र सरकारकडे विरोधी पक्षनेते असताना की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. या संदर्भामध्ये मराठी साहित्य परिषदेनं निवेदन दिलं होतं साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवरती. ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसजी हे साहित्य संमेलनाला निमंत्रित होते तेव्हा, आणि त्यांनी त्यावेळेला मागणी केली होती की या संदर्भामध्ये सगळ्या साहित्य संमेलनाच्या पदाधिकारी व साहित्यिकांना पंतप्रधानांना भेटायला घेऊन जा. आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं होतं आम्ही सगळ्यांना घेऊन जाऊ, तिथं पंतप्रधानांना भेट घालून देऊ. परंतु त्याच्यावरही अनेक वर्ष काही झालं नाही. 2018 साली जेव्हा श्रीपाद जोशी जे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी त्याची आठवण करून दिली की कुठे गेले विनोद तावडेजी, कुठे गेले देवेंद्र फडणवीस साहेब, आम्हाला पंतप्रधानांकडे घेऊन जाणार होते, काय झालं त्याचं? अद्याप त्याचं काही झालेलं नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आताचे मुख्यमंत्री म्हणजे आता हे अमर अकबर अँथोनीचं जे सरकार आहे त्याच्यामध्ये फडणवीस साहेब झाले. आता एकनाथ शिंदे साहेबांनी आता 27 फेब्रुवारी 2023ला सांगितलं गेल्या वर्षी की देवेंद्र फडणवीसजी आणि मी शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटणार आहे. आता जवळपास 1.5 वर्ष होऊन गेलं, जवळपास झालं 1.25 वर्ष झालं, त्याच्याबद्दल काही झालं नाही. आणि आपले आता जे दुसरे उपमुख्यमंत्री नंतर जे त्यांच्या सामील झाले अजित पवारजी, आता त्यांचा ब्रँड चेंज करण्याचा कोणीतरी सल्ला दिलेला आहे, त्यामुळे आता कलर बदलतायत. कलर बदलून काही होत नसतं, ते उत्पादनांचे कलर बदलतात, उत्पादनांचे ब्रँड चेंज होत असतात. परंतु विचार जो बदलताय तुम्ही
तो जनता पाहते हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही विरोधी पक्ष नेते होतात आणि त्यावेळेला तुम्ही ही 28 एप्रिल 2023ला मागणी केली होती. काय केलं होतं की 1 मेला तुम्ही जाहीर करा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल असं त्यांनी मागणी केली विरोधी पक्ष नेते असताना सरकारकडे. आता काय झालं? आता का गप्पा आहेत ते? हे त्रिकूट का गप्पा आहे? आणि गेले 10 वर्ष सातत्यानं मूर्ख बनवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होतंय. त्यामुळे मुंबई काँग्रेस असेल किंवा काँग्रेस पक्ष, ज्या काँग्रेस पक्षाच्या सरकारनं 6 भाषांना मराठी भाषेचा व्यतिरिक्त 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, आम्ही काँग्रेस पक्षातर्फे जनतेला आश्वासित करतो आता आमचं जर सरकार आलं त्याच वेळेला हा निश्चितपणे निर्णय आम्ही घेऊ. तोपर्यंत केंद्रामध्ये आता त्यांचं सरकार किती काळ राहील माहीत नाही, परंतु सरकार बदलेल याची निश्चितपणे आम्हाला खात्री आहे. कारण ते संपूर्णपणे त्याची अस्थिरता फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसते आपल्याला. काल संपूर्ण जो बजेटचा एकंदर आराखडा पाहिलात तुम्ही तर केवळ बिहार आंध्र चालू होतं. त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा म देखील त्यांनी उच्चारला नाही. हे सरकार बदलणार एवढं निश्चित आहे. आणि काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यानंतर अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी आश्वासन महाराष्ट्राच्या जनतेला देत आहोत. बाकी आपल्याकडे निश्चितपणे म्हणजे हा महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या मनामधला मुद्दा आहे. अतिशय जवळचा मुद्दा आहे. आमच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या आहेत. मराठी भाषेचा प्रचंड मोठा समृद्ध इतिहास आणि साहित्यामधलं योगदान हे अभूतपूर्व आहे. आणि त्यामुळे देशामध्ये काहीच राज्य असतील की इतकं प्रचंड मोठं साहित्य या ज्या भाषेमध्ये निर्माण झालं, विविधतेचं त्याच्यामध्ये आहे. आणि ती साहित्याची सेवा सातत्यानं मराठी भाषा ही करते, मराठी भाषेचे साहित्यिक करतायत. आणि त्याचा एक जो समृद्ध इतिहास आहे त्याचा सगळ्यांना अभिमान आहे. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जाच्या संदर्भामध्ये जी समितीनं रिपोर्ट दिला होता की हे सगळे निकष पूर्ण करते, मग गेले 10 वर्ष काय झालं? हा सक्रिय विचाराधीन तो कायम विचाराधीन का ठेवला जातोय? कारण त्यांना मराठी भाषेबद्दल आकस आहे. हे जे सरकार केंद्रामध्ये आहे, मोदीजी असतील, अमित शहाजींच्या नेतृत्वाखाली, त्यांना मराठी भाषेला हा दर्जा मिळवून द्यायचा नाहीये. भारतीय जनता पक्षाला मराठी भाषेबद्दल आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल आकस आहे, हे यातनं अधोरेखित होतं. त्यामुळे फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदेजी असतील किंवा अजित पवार जी असतील, या त्रिकुटांना आम्ही त्या ठिकाणी सांगतो की तुमचं आता तरी मत सांगा की हे सक्रिय विचाराधीन जो प्रश्न तुमच्या सातत्यानं 10 वर्ष ठेवलेला आहे त्याबद्दल तुम्ही गप्प का? आता सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन जाणार होते, विविध आश्वासनं दिली, काय झालं त्यांचं? म्हणजे मूर्ख बनवण्याचं कार्यक्रम तुम्ही चालू केलेला आहे का? आणि सातत्यानं महाराष्ट्राला मूर्ख बनवलं जाते. ते उद्योगधंद्यांच्या संदर्भात बनवलं जातंय. IFSCच्या जागतिक वित्तीय सेवा केंद्र जे होतं त्याची मागणी जी मुंबईमध्ये होती त्याच्याबद्दल मूर्ख बनवलं जातं. आपल्याला माहिती असेल की सांगितलं होतं फडणवीस साहेबांनी की दुसरं बनवू. काय झालं त्याचं? काही नाही झालं. त्यामुळे सातत्यानं मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम होतोय यांच्याकडनं. भारतीय जनता पक्षाला जो आकस आहे तो अधोरेखित होतो आहे. नाही, ह्यांना ते करायचंच नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे त्या आरक्षणाच्या वेळेला देखील ही अशी आश्वासनं देतात. एके ठिकाणी सांगितलं जातं की आम्ही सगळ्यांच्या बरोबर आहोत आणि दुसरीकडे त्यांचीच मंडळी जी असतात, संघाची असतात, ती त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये पाठवली जातात. सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन सारख्या संस्था आहेत त्या तिकडे जाताना पाहतो आपण, त्यांच्या सगळ्याचा संघाशी संबंध असतो. त्यामुळे यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत. लोकांना आश्वासनं द्यायचं, मूर्ख बनवायचं, झुलवत ठेवायचं आणि मात्र त्याच्यावरती कारवाई काही करायची नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये महाविकास आघाडीचे काही उमेदवारांचे प्रचार होताना सुद्धा मराठी भाषिक प्रचार जो इमारतीच्या आत घाटकोपरमध्ये दिला गेला नव्हता असं एक प्रकरण समोर आलं होतं. कसं दोन्ही प्रकरण तुम्ही एकत्र पाहतात? नाही, मला पुन्हा काय प्रश्न आहे? संजय पाटील यांचा प्रचार चालू होता त्यावेळी त्या इमारतीत असं म्हटलं होतं की मराठी माणसांना इथे परवानगी नाकारली गेली. त्याच्यानंतर भाषेचा मुद्दा असा लोक सातत्यानं मराठी भाषेच्या संदर्भामध्ये आग्रही मागणी करतायत आणि वेगवेगळ्या पद्धतीने समोर येत येते. ही जी भावना आहे ती जनभावना आहे आणि त्यामुळे
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या संदर्भामध्ये जी काही भूमिका जनतेची आहे ती अधोरेखित सातत्यानं होते आहे, लोकांसमोर येते आहे. परंतु भारतीय जनता पक्षाची भूमिका मात्र या प्रसंगामध्ये किंवा याविषयी दुटप्पी आहे, याच्यात काही शंका नाही. तो अहवाल ज्या वेळेला गेला केंद्र सरकारकडे, त्यानंतर केंद्रातलं सरकार आमचं गेलं, मोदींचं सरकार त्यावेळेला आलं. त्यानंतर मात्र सातत्यानं पाठपुरावा होतोय. संसदेमध्ये महाविकास आघाडीचे नेते सातत्यानं प्रश्न विचारतायत. परवाच आता वर्षाताई गायकवाड यांनी प्रश्न विचारला. त्यामुळे मुंबई काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष सातत्यानं आणि महाविकास आघाडी सातत्यानं या प्रश्नावरती आपली भूमिका मांडते, सातत्यानं प्रश्नांच्या संदर्भामध्ये आवाज उचलते. परंतु भारतीय जनता पक्षाकडनं एकच उत्तर येते की सक्रिय विचाराधीन आहे. आताही याचं उत्तर काय येणार आहे तुम्ही पाहिलात. नाही, अभिजात भाषेचा दर्जाच्या संदर्भामध्ये निर्णय जो झाला तो युपीए सरकारच्या कालावधीपासून सुरू झाला, त्याच्या अगोदर झालेला नव्हता. त्यामुळे 6 भाषांचा जो झाला तेव्हा 7वी भाषा आमची असावी ही मागणीसाठी आपण समिती नेमली होती रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली, पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी. जर आमचं सरकार पुढे चाललं असतं तर त्याच वेळेला प्रश्न त्या निकालात निघाला असता. पहिली गोष्ट, ती बंदी का घातली होती? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा विचार हा द्वेषपूर्ण आहे. या देशामध्ये संविधानाच्या आधारावरती कुठलंही सरकार चाललं पाहिजे. यांच्या प्रार्थनेमध्ये नमस्ते सदा वत्सले या प्रार्थनेमध्ये हिंदू राष्ट्राची गोष्ट करतात. त्यांचा संविधानावर विश्वास नाही. हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे, राष्ट्र आहे, याच्यावरती त्यांचा विश्वास नाही आहे. आणि त्यामुळे अशा ज्या संविधानाच्या विरोधातल्या विचारांचा संसर्ग हा त्या सरकारमधल्या जे कर्मचाऱ्यांवरती होऊ नये, त्यांची डोकी भडकवण्याची, माती भडकवण्याची कामं जी ह्यांना अपेक्षित आहेत ती होऊ नये, हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि त्यामुळे तो उद्देश कायम राहणार आहे. कारण ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही ज्या पद्धतीने सांगते की सांस्कृतिक संघटना आहे, तशी ती सांस्कृतिक संघटना नाही. यांचा राजकीय जो उद्देश आहे तो सातत्याने दिसतोय. त्यांनी आश्वासन दिलं असेल ॲफिडेव्हिटवरती की आम्ही कल्चरल ऑर्गनायझेशन आहोत, सांस्कृतिक संघटना आहोत, परंतु सातत्यानं त्यांचा राजकीय हस्तक्षेप आपण पाहतो आहोत, त्यांच्या भूमिका पाहतो आहोत, त्यांची मनुवादी विचारधारा आपण पाहतो आहोत. आणि ह्या देशामध्ये जे संविधान आहे ते समता, न्याय, बंधुता याच्यावर आधारावर चालणार आहे. त्या विषयांवरती, त्या विचारांवरती देशाचं कुठलंही सरकार चाललं पाहिजे. आणि त्यासाठी जे सरकारचे कर्मचारी आहेत त्यांनी त्या विचारांवरती श्रद्धा आणि त्यावरती त्यांचा विश्वास असला पाहिजे, ही भूमिका त्यामध्ये होती. यांचा त्याच्यावरती विश्वास नाही आहे. तिथे समता त्यांना मान्य नाही, त्यांना समरसता पाहिजे. त्यामुळे हा जो काही वैचारिक मतभेद आहेत जे, आणि ते त्यांचे संविधानाच्या विरोधातले भूमिका आहेत, त्यामुळे तो निर्णय घेतला होता. आता त्यांचं सरकार आलेलं आहे, मनामध्ये त्यांच्या काय भूमिका आहेत त्या आपल्या समोर आहेत. कशा तऱ्हेनं द्वेष, तिरस्कार आणि जातींमध्ये, धर्मांमध्ये भेद निर्माण करण्याचं काम ते करतायत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना ही मुभा देणं, मला असं वाटतं की त्यांना ते लायसन्स देण्याचा प्रयत्न आहे भारतीय जनता पक्ष आणि RSSला, की सगळ्या कर्मचाऱ्यांना RSSचा मार्ग खुला व्हावा आणि या देशामध्ये त्यांचं जे लक्ष्य आहे, उद्दिष्ट आहे, ते साध्य करण्यासाठी हा मार्ग त्यांनी मोकळा करतायत. या संदर्भामध्ये आमचे केंद्रीय नेते, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस KC वेणुगोपालजी यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. तर त्यामुळे कशा पद्धतीची होईल हे आपल्या समोर येईल. त्यामुळे कोण कुठे जातं ते त्याच पद्धतीने जात आहे का, की तेच आहेत का, हे असं मी कसं सांगू शकतो. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली, या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की आता निधी काय महाराष्ट्राच्या जमीन विकून देऊ का, असं जे एकंदरीत माहिती समोर पाहिजे. संजय राऊतांनी सुद्धा यावर टीका केलेली आहे. काँग्रेस पक्ष किंवा तुम्ही कसं पाहताय? त्यांची भूमिका तीच आहे. ज्या वेळेला पाणी मागितलं त्यावेळेला त्यांनी काय उत्तर दिलं होतं आपल्याला आठवतं. आणि दुसरी गोष्ट, आता महायुतीच्या या सरकारमधील लोकांमध्ये जी का ज्या पद्धतीची महामस्ती दिसते, त्यांच्या स्वभावामध्ये जो उन्माद दिसतो, आता त्याचं पर्यवसन जे आहे ते आता महाकुस्तीमध्ये होत आहे. त्यामुळे काल ज्या पद्धतीची मंत्रिमंडळामध्ये भांडणं झाली, एकमेकाशी कुस्तीच करत होते,
ते आपल्याला माहिती आहे. आणि यांना सत्तेसाठी हा जो निधी आहे तो त्या ठिकाणी पाहिजे. जनमानसासाठी जनमानसाचे प्रश्न ही त्यांची प्राथमिकता नाही आहे. त्यामुळे हे जे काही आम्ही चाललेलं आहे जनता पाहते. फार काळ त्यांचा राहिलेला नाही, 2-3 महिने राहिलेले आहेत. किती रिब्रँडिंग करा, किती कलर बदला होर्डिंगचे, परंतु तुमचं सत्तेवरनं पाय उतार होणं हे निश्चित आहे. धन्यवाद. एक मिनिट. जसं आता सचिन सावंत यांनी मांडलं की मराठी भाषा आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने प्रयत्न करतोय. एक प्रकरण गेले अनेक दिवस गाजतंय आणि ते म्हणजे इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील कविता. आणि ती कविता इतकी ती गाजते की ती मराठी भाषेचं ज्या पद्धतीने अवमूल्यन या पाठ्यपुस्तकात केलेलं आहे त्यावर अनेक साहित्यिकांनी कवींनी झोड उठवलेली आहे. आणि अत्यंत अभिरुचीहीन अशी कविता मराठी भाषेची जो दर्जा आहे त्या दर्जाचा अवमान करणारी कविता छापली आहे. त्याबद्दल त्या कवयित्रीवर टीका टिप्पणी होते. आमचं म्हणणं असं आहे की ही कविता ज्या निवड समितीने केलेली आहे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यास संशोधन मंडळ, या मंडळाची जबाबदारी आहे. आणि या मंडळात असलेल्या प्राची रवींद्र साठे आता या सगळ्या त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. या मंडळावर कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, अगदी अत्यंत थोर अशा साहित्यिकांनी आपली कामगिरी केलेली आहे. आणि या मराठीतल्या मुलांसाठी चांगलं साहित्य असावं यासाठी त्यांनी निवड केलेली आहे. नारायण सुर्वे पासून सगळे लोक होते. अशा मराठीच्या पुस्तकामध्ये अशी अभिरुचीहीन मराठीचा दर्जा घालवणारी कविता ज्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आली, त्यामुळे या मंडळाला जबाबदार धरून ते मंडळ बरखास्त करावं अशी आमची मागणी आहे. या प्राचीसाठी कोण आहेत? कारण हे जे पद इथे आणलेलं आहे हे पदही आमच्या माहितीप्रमाणे अधिकृत नाही. त्या मुख्य समन्वयक आहेत. आजपर्यंत हे असं मुख्य पद नव्हतं. तर हे कोण लोक आहेत याची चौकशी व्हावी आणि हे मंडळ बरखास्त करावं अशी आमची मागणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.